लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची अपडेट आलेली आहे। बघा, तुम्हाला 1500 रुपये आले, बरोबर। तुमच्या खात्यात 1500 रुपये, 8वा हप्ता फेब्रुवारी महिन्याचे ते 1500 रुपये जमा झालेले आहेत। परंतु आता सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात आता 9वा हप्ता येणे सुरू झाले। सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची अपडेट, ज्याप्रमाणे तुम्हाला 1500 रुपये 8व्या हप्त्याचे राहिलेला फेब्रुवारी हप्त्याचे पैसे मिळाले 1500 रुपये, त्याचप्रमाणे पुन्हा एकदा तुम्हाला अजून 1500 रुपये मिळायला सुरुवात झालेली आहे। सर्वात मोठी आनंदाची अपडेट, पुन्हा 1500 रुपये। आणि हे जे 1500 रुपये आहेत ना, हे 9व्या हप्त्याचे पैसे आहेत, मार्च महिन्याचे पैसे आहेत, म्हणजे या महिन्याचे पैसे आहेत। तर सर्वात मोठी आनंदाची अपडेट, त्यासोबत लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरचे, बघा, गॅस सिलेंडरचे 806 रुपये देखील येणे सुरू झाले। तर सर्वात मोठी अपडेट आहे, सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे। हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, तुम्हाला सर्व काही माहिती मी सांगतो। तसेच आज रोजीच्या ज्या काही महत्त्वपूर्ण अपडेट आहेत, ज्या महत्त्वपूर्ण बातम्या आहेत, निर्णय आहेत, त्या संदर्भात पण आपण संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती जाणून घेणार आहोत। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा फक्त। चला मग आता आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया। तर माझ्या माता बहिणींनो, माझ्या लाडक्या बहिणींनो, तुम्हाला 8वा हप्ता मिळाला। 8वा हप्ता तुमच्या खात्यात 1500 रुपये जमा झाले नुकतेच, बरोबर। 1500 रुपये तुम्हाला आले, बरोबर। आता 9वा हप्ता तुमच्या खात्यात येणे सुरू झाले। 9व्या हप्त्याचे देखील तुम्हाला 1500 रुपये मिळणार आहेत। 2100 रुपये तुम्हाला आता सध्या तरी दिले जाणार नाहीत। 2100 रुपये संदर्भात जो निर्णय आहे तो अजून पेंडिंग आहे। या संदर्भात लवकरच 2100 रुपये द्यायच्या संदर्भात लवकरच निर्णय येणार आहे। त्याबद्दल अपडेट आल्यावर मी तुम्हाला तेव्हा सांगेल, ओके। परंतु आता जी अपडेट आहे 9व्या हप्ता संदर्भात, मार्च महिन्याचे 1500 रुपये संदर्भात आणि गॅस सिलेंडरचे 806 रुपये संदर्भात, त्याविषयी आपण अपडेट जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। अत्यंत जबरदस्त अपडेट आहेत, महत्त्वपूर्ण अपडेट आहेत। तसेच आज रोजीच्या टॉप अपडेट, टॉप बातम्या देखील आपण, जे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत, नवनवीन निर्णय, ते निर्णय देखील आपण समजून घेणार आहोत। तर तुम्हाला सर्व माहिती माहीत असणे फार गरजेचे आहे। त्यामुळे माझ्या माता बहिणींनो, व्हिडिओ जो आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, कारण महत्त्वाची माहिती पुढे द्यायची असते। त्यामुळे तुम्ही काय करतात, व्हिडिओ पूर्ण बघत नाही, त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित माहिती समजत नाही। त्यामुळे माझी तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती आहे, हात जोडून रिक्वेस्ट आहे की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, ओके। हा व्हिडिओ पूर्ण बघा फक्त। आणि एक गोष्ट अजून क्लिअर करून सांगतो, जो 8वा हप्ता जमा झालेला आहे पहिले, आता 1500 रुपये तुम्हाला आलेले आहेत 8व्या हप्त्याचे, तर जे पैसे आलेले आहेत, तर भरपूर बहिणींना ते आलेले आहेत। परंतु ज्या बहिणींना हे 1500 रुपये आलेच नसतील तर वेट करा, पुढील 1-2 तासात तुम्हाला पैसे येऊन जातील। जरी नाही चाले तर उद्या परवापर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे। आणि त्यासाठी 2 महत्त्वाचे अपडेट समजून घ्या। त्यासाठी तुम्ही पात्र असणे गरजेचे आहे, लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही पात्र असणे गरजेचे आहे। आणि जे तुमचं आधार कार्ड आहे, तर आधार कार्ड तुमचं बँकेशी देखील लिंक असणे गरजेचे आहे, तेव्हाच तुम्हाला पैसे मिळतील लाडकी बहीण योजनेचे, आलं लक्षात। आणि आता ठीक आहे, आपण 8व्या हप्ता संदर्भात सर्व काही बघितलं। आता आपण बघणार आहोत 9वा हप्ता। आता सर्व पात्र बहिणींच्या खात्यात 9वा हप्ता सुरू झालेला आहे, 9वा हप्ता सुरू। तर 1500 रुपये देखील आता तुमच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होत आहे। 9वा हप्ता जो आहे हा मार्च महिन्याचा आहे, म्हणजे या महिन्याचा हप्ता, ओके। चला, याबद्दल जे अपडेट आहेत ते सर्व अपडेट आपण समजून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत। तुम्ही सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा, लाईक करा, पटापट लाईक करा। आणि चॅनलवरती नवीन असल्यास आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करा, ओके। चॅनल पण सबस्क्राईब करा नवीन असाल तर, आणि या व्हिडिओला एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा। चला, आता आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया। तर लाडक्या बहिणींनो, माझ्या माता बहिणींनो, बघा, थोडा उशीर झाला परंतु अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झालेच। बघा, थोडाफार उशीर झाला परंतु पैसे आलेच। आणि
सरकारने निर्णय घेतलाच होता की बहिणींच्या खात्यात पैसे आम्ही देणारच आहोत, परंतु थोडी तांत्रिक अडचण आली होती, त्यामुळे थोडा उशीर झाला होता. अखेर सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात जे पैसे आहेत 1500 रुपये 8व्या हप्त्याचे फेब्रुवारी महिन्याचे, ते अखेर जमा झालेले आहेत. आता तुमच्या खात्यात अजून 1500 रुपये येण्यास सुरुवात होत आहे आणि तो जो हप्ता आहे 9वा हप्ता मार्च महिन्याचा हप्ता आहे. ओके, त्याबद्दल पण आपण सर्व डिटेल्समध्ये समजून घेणार आहोत, सर्व माहिती बघणार आहोत आणि जी महत्त्वाची अपडेट आहे आज आलेल्या, त्या महत्त्वाच्या अपडेट काय काय आहेत त्या अपडेट पण आपण समजून घेणार आहोत. बघा बहिणींनो, खूप दिवसांपासून पैसे येतच नव्हते, कारण 10-15 दिवस होऊन गेले होते तरी पैसे येत नव्हते. त्यामुळे भरपूर बहिणी टेन्शन घेत होत्या, पैसे येतील की नाही, पैसे येतील की नाही. परंतु अखेर शासनाने निर्णय घेतला आणि पैसे आलेच. आता बघा, इथे तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करून सांगतो अजून, ही माहिती तुम्ही समजून घ्या. आता मी काय सांगत आहे हे बघा, माहिती काय सांगत आहे मी. आता यामध्ये पात्र बहिणी ज्या आहेत, एक मिनटं, यामध्ये ज्या बहिणी पात्र आहेत, पात्र बहिणींना 1500 रुपये येत आहेत. ओके, परंतु यामध्ये अपात्र बहिणी देखील झालेल्या आहेत, अपात्र. आणि ज्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत त्यांना पैसे काही भेटणार नाही, पैसे नाही. इथे बघा कॉलममध्ये मी लिहितो नाही. त्यामुळे 4 चाकी वाहन असेल, 2.5 लाखांपेक्षा तुमचं उत्पन्न जास्त असेल तर तुम्हाला अपात्र यादीत टाकले जातं. म्हणजे अपात्र म्हणजे तुम्हाला यापुढे योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे भरपूर बहिणींना अपात्र देखील करण्यात आलेलं आहे आणि ज्या ज्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत त्यांना आता यापुढे पैसे मिळणार नाही. ओके, ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. ज्या बहिणी पात्र आहेत आणि ज्या बहिणींचं जे आधार कार्ड आहे, आधार हे बँकेशी लिंक आहे, त्यांनाच पैसे येतील. 1500 रुपये आलेले आहेत तुम्हाला ऑलरेडी. आता 9वा हप्ता देखील सुरू झालेला आहे. त्या संदर्भात जे अपडेट आलेलं आहे ते अपडेट आपण आता बघूया. चला तर मग माझ्या माता बहिणींनो, आता तुम्हाला सर्व नीटपणे मी समजून सांगतो, सर्व अपडेट मी तुम्हाला आता देतो. हे बघा, पहिलीच अपडेट पाहायला मिळत आहे. पहिली अपडेट बघा, काय अपडेट आहे पहिली, तर तुम्ही बघू शकता. पहिली अपडेट, सांगली जिल्ह्यातील 78,000वर लाडक्या बहिणींचे पैसे बंद, अर्ज रद्द करण्याची कारणे काय. बघा, तर 78,000 सांगली जिल्ह्यात लाडक्या बहिणींचे पैसे बंद झालेले आहेत, अर्ज रद्द झालेले आहेत. तर काय कारण आहे, कशामुळे ते झालेले आहेत समजून घ्या. हे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यातील 7,40,000 लाडक्या बहिणींनी अर्ज केले होते. या अर्जाची पडताळणी करण्याचे काम सध्या सुरू असून यात 78,478 लाडक्या बहिणींच्या अर्जात त्रुट्या व ते निकषात बसत नसल्याचे रद्द होणार आहेत. बघा, आता त्यांना यापुढे हप्ता मिळणार नाही. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं, ज्या बहिणी अपात्र होतील त्यांना यापुढे काही पैसे मिळणार नाही. आणि महत्त्वाचं कारण काय आहे, त्याला कारण काय आहे बहिणींनो, तर तुमच्या अर्जात त्रुट्या आणि निकषात बसत नसाल, 4 चाकी वाहन असेल, 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न जास्त असेल तर मग काही पैसे मिळणार नाहीत. आलं लक्षात, असं आहे. त्यासाठी तुम्हाला पात्र असणे गरजेचे आहे. आता बघा, लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू झाली तेव्हा अन्नपूर्ण योजना देखील सुरू करण्यात आली. अन्नपूर्ण योजना म्हणजे तुम्हाला वर्षाला 3 मोफत गॅस सिलेंडर दिले जातात. त्याचा पहिला हप्ता बहिणींच्या खात्यात आलेला आहे. आता दुसरा हप्ता देखील त्याचा सुरू होत आहे. त्याबद्दल पण अपडेट भेटणार आहे आणि 9वा हप्ता जो आहे त्या संदर्भात पण तुम्हाला अपडेट मिळणारच आहे. काही टेन्शन घेऊ नका, सर्व अपडेट मी तुम्हाला सांगतो. व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. सर्व अपडेट आपण नीटपणे समजून घेणार आहोत, सर्व माहिती आपण नीटपणे जाणून घेणार आहोत. माहिती अत्यंत जबरदस्त आहे. तसेच आज रोजीच्या ज्या काही टॉप बातम्या आहेत, टॉप माहिती आहे, ती माहिती पण तुम्हाला माहीत असणे फार गरजेचे आहे. लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व माहिती तुमच्यासाठी आहे बरं. व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे, कारण पुढे तुम्हाला महत्त्वाची माहिती लाडकी बहीण योजनेसंदर्भात मिळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला सर्व काही सांगतो मी. ओके, सर्व काही सांगतो, टेन्शन घेऊ नका.
जो 9वा हप्ता आहे, मार्च महिन्याचा जो हप्ता आहे, मार्च महिन्याचा म्हणजे या महिन्याचा हप्ता, तर त्याबद्दल पण अपडेट पाहायला भेटणार आहे आणि मोफत गॅस सिलेंडरचे जे काही पैसे आहेत त्या संदर्भात पण अपडेट पाहायला भेटणार आहे. त्यामुळे हात जोडून तुम्हाला विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, कारण तुम्ही काय करतात, व्हिडिओ जरी पूर्ण बघत नाही तर तुम्हाला माहिती समजत नाही. व्हिडिओ पूर्ण बघितला तेव्हाच तुम्हाला माहिती समजेल, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. ओके, ही विनंती आहे माझी. चला मग आता आपण संपूर्ण माहिती नीटपणे आता समजून घेऊया. तर लाडक्या बहिणींनो, आता आपण पहिले टॉप ज्या बातम्या आहेत, टॉप ज्या अपडेट आलेल्या आहेत त्या टॉप अपडेट आपण पहिले बघूया, कारण महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. सरकारने जबरदस्त निर्णय घेतलेला आहे, ते निर्णय पहिले आपण समजून घेऊया. त्यानंतर लाडकी बहीण योजना 9वा हप्ता मार्च महिन्याचे 1500 रुपये संदर्भात आपण माहिती बघूया. तसेच गॅस सिलेंडरचे पैसे संदर्भात पण मी तुम्हाला माहिती देतो, व्हिडिओ पूर्ण बघा. पहिले ज्या टॉप बातम्या आहेत, टॉप निर्णय आहेत, त्या निर्णय संदर्भात आपण बघूया. हे बघा, पहिली अपडेट समोर आलेली आहे. पहिली अपडेट अशी समोर आलेली आहे बघा, इथे तुम्हाला एकचा आकडा दिसत असेल. पहिली ही अपडेट आहे, पहिली अपडेट बघा. पहिली अपडेट आपण सुरुवात करूया. हे बघा, पहिली अपडेट सरकारने कसा निर्णय घेतलेला आहे बघा. पहिल्या अपडेटमध्ये होळी आधी सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार गुड न्यूज, महागाई भत्ता वाढणार, पगारात इतकी वाढ होणार. जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी ही पहिली गुड न्यूज आहे. जो महागाई भत्ता आहे तो वाढणार आहे. बघा, केंद्र सरकार कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये वर्षातून 2दा वाढ करते. तर जानेवारीत आणि जुलै महिन्यात ही वाढ करण्यात येते. आता होळीपूर्वी बघा, होळीपूर्वी महागाई भत्त्यात जी वाढ केली जाणार आहे ती जानेवारीपासून लागू होईल. याआधीही मार्च महिन्यातच महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली होती. बघा, जो महागाई भत्ता आहे त्यामध्ये वाढ होणार आहे, त्या संदर्भात महत्त्वाचा निर्णय सरकारने दिलेला आहे. बघा, केंद्रीय मंत्रिमंडळाची 5 मार्चला बैठक झाली. या बैठकीत महागाई भत्त्यात वाढ करण्याबाबत चर्चा केली गेली. गेल्या वेळी महागाई भत्त्यात 3% वाढ केली गेली होती. आता यंदाही तितकीच वाढ अपेक्षित आहे. होळी आधी याबाबतचा निर्णयाची घोषणा होण्याची शक्यता आहे. बघा, तर होळी आधीच या संदर्भात निर्णय होणार आहे आणि जो काही महागाई भत्ता आहे तो वाढणार आहे. कोणाचं वाढणार आहे ते दिलेलं आहे, सरकारी कर्मचाऱ्यांचा. आलं लक्षात? पुढे बघा, अजून महत्त्वाची माहिती आहे. तर 5 मार्च रोजी या संदर्भात बैठक देखील झालेली आहे आणि बैठकीत या संदर्भात निर्णय वगैरे झालेला आहे आणि लवकरच या निर्णयाची घोषणा होण्याची शक्यता शक्यता आहे. पुढे बघा, तर जी वाढ होणार आहे भत्त्यात त्या संदर्भात ही अपडेट होती. निर्णयाची जी घोषणा आहे ती होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाकडून गेल्या वर्षी 3% महागाई भत्ता वाढवला होता. आता यावेळी किती वाढ होणार याकडे लक्ष आहे. 2% वाढ केली जाईल अशी चर्चा आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसंच कर्मचाऱ्यांसाठी 8वा वेतन आयोगही लागू होणार आहे. बघा, पहिली अपडेट तुम्हाला समजली. तर पहिली अपडेट अशी आहे की होळी आधी सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे गुड न्यूज, महागाई भत्ता वाढणार आहे आणि वाढ होणार आहे. त्यामध्ये चर्चा काय आहे? चर्चा अशी आहे की 2% वाढ होईल अशी चर्चा आहे. बघू आता या संदर्भात काय निर्णय येतो. आता पुढील अपडेट बघा, पुढील महत्त्वाची अपडेट, पुढील सर्वात मोठी बातमी बघा. आता तर बघा, आता पुढील जे अपडेट आहे, पुढील अपडेट अत्यंत जबरदस्त आहे. हे पुढील अपडेट पण आता समजून घेऊया आपण. पुढील बातमी बघा, पुढील सर्वात मोठी अपडेट बघा, सर्वात मोठी बातमी बघा. पुढील जी अपडेट आहे हे बघा, दुसरी ही अपडेट आहे. ओके, आता गृहिणींना दिलासा. बघा, गृहिणींना दिलासा, बाजारात लसूणच्या किमतीत घट. काय आहेत नवीन दर? बघा, लसूणच्या किमतीत घट संदर्भात एक दिलासादायक अपडेट आलेला आहे. बघा, तुमच्यासाठी माहिती महत्त्वाची आहे. बघा,
लसूणच्या किमतीत घट झालेली आहे त्या संदर्भात बघा. आता जे नवीन दर आहेत, नवीन किंमत आहे आलेली आहे समोर बघा. गेल्या काही दिवसांपासून लसणाची फोडणी प्रचंड महागली होती बघा. आता तुम्हाला माहीतच आहे काही दिवसांपासून लसणाची फोडणी प्रचंड महागली होती, परंतु मार्केटमध्ये लसणाची आवक वाढल्यामुळे आता भाव निम्म्यावर आले आहेत बघा. आता डायरेक्टली भाव जे आहेत ना ते निम्म्यावर आलेले आहेत. किरकोळ बाजारात 400 रुपये किलोने असलेल्या लसणच्या किमतीत घट झाली आहे बघा. तर बघा किरकोळ बाजारात 400 रुपये किलोने जो लसूण होता, तर 400 रुपये किलोने असलेल्या लसणाच्या किमतीत घट झाली असून 100 ते 200 रुपयांनी लसूण स्वस्त झाला आहे बघा. 100 ते 200 रुपयांनी लसूण स्वस्त झाला आहे. त्यामुळे गृहिणींना याबाबत दिलासा मिळाला आहे. सध्या लसणाच्या दरात घट झाल्याने बाजारात घाऊक किमतीने 50 ते 120 बघा. आता महत्त्वाची माहिती आहे, नीटपणे समजून घ्या. हे बघा काय म्हटलेलं आहे हे बघा. तर किंमत काय आहे 50 ते 120, 50 ते 120 रुपये किलो दराने लसणाची विक्री होत आहे. किती 50 ते 120 दरम्यान 50 ते 120 रुपये किलो दराने लसणाची विक्री आता होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यामध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे. आता आपण खूप दिवसांपासून बघतच होतो, काही दिवसांपासून लसणाच्या ज्या किमती होत्या त्या भरपूर वाढल्या होत्या, परंतु आता तुम्हाला 50 ते 120 दरम्यान पैसे द्यावे लागणार आहेत. 50 ते 120 रुपये किलो दराने आता लसणाची जी विक्री आहे ती होत आहे, मार्केटमध्ये सुरू आहे. तर सर्वसामान्य मध्ये आता समाधानी व्यक्त केली जात आहे. आता बघा पुढील जी अपडेट आहे, आता आपण पुढील अपडेट बघूया. पुढील जी मोठी बातमी आहे ती मोठी बातमी आपण बघूया. आता चला मग आता पुढील जी महत्त्वाची अपडेट आहे, पुढील महत्त्वाची अपडेट आपण आता समजून घेणार आहोत. तिसरी महत्त्वाची अपडेट आहे, हे बघा आकडा 3 तुम्हाला दिसत असेल. तिसरी महत्त्वाची जी अपडेट आहे ही अपडेट बघा. आता मुलींना 100% फी माफ, मुख्यमंत्र्यांची घोषणा. सर्वात मोठी घोषणा आहे बरं, मुख्यमंत्री साहेबांनी सर्वात मोठी घोषणा केलेली आहे. मुलींना 100% फी माफ, मुलींना 100% फी माफ, मुख्यमंत्र्यांची घोषणा. सर्वात मोठी खुशखबर, मुलींसाठी सर्वात मोठा हा निर्णय घेण्यात आलेला आहे बघा. मुलींना 100% फी माफ, मुख्यमंत्र्यांची जबरदस्त घोषणा. तर काय आहे बघा, जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत मोठी घोषणा केली. मुलींना शिक्षण शुल्क 100% माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला बघा. आता मुलींना 100% फी माफ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला सर्वात मोठी अपडेट आहे बघा. सभागृहातील सर्व सदस्यांनी बाके वाजवून या घोषणेचे स्वागत केले. राज्य शासन मुलींना शिक्षण शुल्कात 50% सवलत देते. यापुढे ही सवलत 100%पर्यंत वाढवण्यात येणार आहे असे फडणवीसांनी सांगितले. मुख्यमंत्री साहेबांनी जबरदस्त घोषणा केलेली आहे. मुख्यमंत्री साहेबांनी डायरेक्टली 100%पर्यंत आता यामध्ये वाढ केलेली आहे. म्हणजे आता 100% माफ, मुलींना शिक्षण शुल्क 100% माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला आहे. सर्वात मोठी खुशखबर. तर राज्याचे मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांनी जबरदस्त निर्णय घेतला. त्यामुळे आपण इथे मुख्यमंत्री साहेबांचा आभार मानू शकतो, कारण मुख्यमंत्री साहेबांनी एकदम जबरदस्त निर्णय घेतलेला आहे. आता मुलींना 100% फी माफ केलेली आहे. मुलींना 100% फी माफ झालेली आहे. मुलींना 100% फी माफ, मुख्यमंत्र्यांची ही घोषणा, जबरदस्त घोषणा, महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेला आहे. पुढील अपडेट बघा. आता पुढील जी महत्त्वाची बातमी आहे, पुढील बातमी आपण आता जाणून घेऊया. पुढील बातमी आहे नंबर 4 नंबरची बातमी बघा. दिल्लीत महिला सन्मान योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी, दरमहा 25 रुपये मिळणार बघा. दिल्लीत देखील जशी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात सुरू आहे, तशीच आता दिल्लीत महिला सन्मान योजना देखील सुरू होणार आहे बघा. दिल्लीतील महिलांना दरमहा 2500 रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महिला सन्मान योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. महिला समृद्धी योजनेच्या नोंदणीच्या
तारखेला ही मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे. तर महिला समृद्धी योजना आहे, जशी आपली लाडकी बहीण योजना आहे तशी दिल्लीत आता महिला समृद्धी योजना आहे आणि त्यामध्ये आपल्याकडे 1500 रुपये मिळतात. दिल्लीत दर महिन्याला महिलांना 25 रुपये मिळतील. ओके, आपल्याकडे पण वाढ होणार आहे, महाराष्ट्रात देखील वाढ होणार आहे. 2100 रुपयेपर्यंत वाढ केली जाणार आहे. त्या संदर्भात निर्णय पुढे होणार आहे. बघा, तर BPL कार्ड असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळेल. तर BPL कार्ड असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळेल. कोणाला? दिल्लीतील महिलांना 25 रुपये मिळतील. तिथे महिला समृद्धी योजना आलेली आहे. दिल्लीतील महिलांसाठी ही खुशखबर होती, आनंदाची अपडेट होती. चला पुढील बातमी बघा, पुढील महत्त्वाची अपडेट बघा. तर पुढील महत्त्वाची बातमी आहे, पुढील महत्त्वाची अपडेट आहे, नंबर 5ची ही अपडेट आहे आणि त्यानंतर आपण लाडकी बहीण योजना 9वा हप्ता संदर्भात महत्त्वाची अपडेट बघणार आहोत. गॅस सिलेंडरच्या हप्त्या संदर्भात महत्त्वाची अपडेट बघणार आहोत. बघा, देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव आणि नाशिकच्या शेतकऱ्यांसाठी या प्रकल्पाची घोषणा केली. आता फडणवीस साहेबांनी अजून एक जबरदस्त निर्णय घेतलेला आहे. जळगाव आणि नाशिकच्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे, नीटपणे समजून घ्या. तर प्रकल्पाची घोषणा केली आहे. तर कोणता प्रकल्प आहे बघा. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पाणी टंचाई ही एक अतिशय गंभीर समस्या आहे, जे आता महाराष्ट्र सरकार सोडवणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव आणि नाशिकच्या शेतकऱ्यांसाठी या प्रकल्पाची घोषणा केली आहे. तर बघा काय प्रकल्प आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारने नाशिक आणि जळगावच्या शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. आतापर्यंत जळगाव आणि नाशिकमधील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पुरेसे पाणी नसल्याने मोठ्या अडचणी येत होत्या, ज्या आता महाराष्ट्र सरकारने सोडवल्या आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य विधानसभेत घोषणा केली की नार पार गिरणा नदी जोडणी प्रकल्पाची निविदा जारी करण्यात आली आहे. बघा, तर काय मुख्यमंत्री साहेबांनी ते काय घोषणा केली, राज्य विधानसभेत त्यांनी घोषणा केली आहे. इथे बघा, हे बघा इथे नार पार गिरणा नदी जोडणी प्रकल्पाची निविदा जारी करण्यात आली आहे. नार पार गिरणा नदी, हे बघा, नार पार गिरणा नदी जोडण्याची जी प्रकल्पाची निविदा आहे ती जारी करण्यात आली आहे. तर ही जळगाव आणि नाशिकचे जे शेतकरी आहेत बघा, जळगाव आणि नाशिकच्या शेतकऱ्यांसाठी ही प्रकल्पाची घोषणा केलेली आहे फडणवीस साहेबांनी. ठीक आहे, आजच्या ज्या काही टॉप बातम्या आहेत त्या टॉप बातम्या आपण बघितल्या. चला आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट बघूया. तर लाडक्या बहिणींनो बघा, तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचे 8वा हप्ता जो आहे, 8वा हप्ता सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेला आहे. 8वा हप्ता 1500 रुपये तुम्हाला मिळाले, बरोबर. हे बघा 1500 रुपये तुमच्या खात्यात जमा झाले. ओके, आता जो 9वा हप्ता आहे, हा 9वा हप्ता तुम्हाला दिला जाणार आहे. त्यासाठी अजून तुम्हाला थोडे वाट बघावी लागणार आहे. हे सेपरेट, या महिन्याचे सेपरेट पैसे तुमच्या खात्यात येतील. जो हप्ता होता फेब्रुवारी महिन्याचा तो तुम्हाला याच महिन्यात देण्यात आला. काही तांत्रिक अडचणमुळे तो थोडा उशीर झाला होता. परंतु आता जो हा 9वा हप्ता आहे, मार्च महिन्याचे जे 1500 रुपये आहेत ते तुम्हाला याच महिन्यात मिळतील. परंतु यासाठी थोडा अजून वेळ लागेल आणि हे पैसे देखील तुमच्या खात्यात जमा होऊन जातील. याबद्दल अपडेट आल्यावर मी नक्कीच तुम्हाला सांगेल. आणि जरी सरकारने अजून निर्णय घेतला, अन्नपूर्ण योजनेचा पहिला हप्ता मिळालेला आहे. दुसऱ्या हप्त्याला जरी सुरुवात केली तर जवळपास 806 रुपये तुमच्या खात्यात जमा होतील अशी माहिती मिळत आहे. आता तुमच्या भागात जी किंमत असेल गॅस सिलेंडरची, 806 असू द्या, 850 असू द्या, 813 असू द्या किंवा 900 असू द्या, तर गॅस सिलेंडरची जेवढी किंमत असेल तेवढे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील. जर सरकारने त्या संदर्भात पण निर्णय घेतला तर नक्कीच ते पैसे पण तुमच्या खात्यात पडून जातील. परंतु आता फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेले आहेत. सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत. आता 9वा हप्ता देखील सुरू होणार आहे. आता सध्या तरी तो हप्ता आलेला नाही, परंतु लवकरच तो हप्ता देखील लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होईल. त्याची तारीख, त्याचा निधी संदर्भात जेव्हा अपडेट येईल तेव्हा संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगून टाकेल. आणि जरी तसा हप्ता जमा झाला तर त्याबद्दल तुम्हाला सर्व माहिती मिळेल. ओके, आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्व माहिती भेटणार आहे. काही काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. आणि महत्त्वाच्या टॉप बातम्या ज्या आहेत, सरकारने काय काय निर्णय घेतले ते निर्णय जाणून घेणं फार गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही रेग्युलर आपले व्हिडिओ बघत चला.
रोजच्या ज्या बातम्या आहेत, रोजच्या ज्या टॉप अपडेट आहेत, रोजच्या जे काही निर्णय आहेत, ते सर्व निर्णय तुम्हाला फक्त आपल्याच चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही आपले चॅनलचे व्हिडिओ रेग्युलर बघत चला. ठीक आहे, मग आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. लाडकी बहीण योजना असो किंवा इतर निर्णय असो किंवा इतर योजनेसंदर्भात माहिती असो, संपूर्ण अपडेट फक्त आपल्याच चॅनलवरती मिळणार आहे. त्यामुळे आपले चॅनलचे रेग्युलर व्हिडिओ बघत चला. ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण भेटू एखादी नवीन अपडेट नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.